2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमने 28 जुलै रोजी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात 3 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये आरती अरुण साठेंचं नाव आहे, ज्यावर आक्षेप घेतला जातोय। सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं असल्याचं मत आमदार रोहित पवारांनी मांडलंय, तर संजय राऊतांनीही यावर टीका केली आहे। न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं हे कारस्थान असल्याची टीका राऊतांनी केली आहे। आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात। आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्यांनी भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलंय, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। तो रोहित पवारांच्या आरोपांवर केशव उपाध्याय यांनी उत्तर दिले, तसंच रोहित पवार खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। गेल्या 70 ते 80च्या दशकातलं हे उदाहरण आहे। रोहित पवार आज आरती साठे यांच्या नियुक्तीवरून आक्षेप घेत आहेत। तेव्हा कुठे गेला होता राधा सुता धर्म, असा प्रश्न मला काँग्रेस आणि शरद पवार गटाला विचारायचा आहे। तर रोहित पवारांनी न्यायाधीश निवडीच्या प्रक्रियेचा आणि न्यायाधीशांचा अपमान केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना मला निक्षून सांगायचंय, माननीय वकील असलेल्या साठे यांना तुम्ही अशा प्रकारे डॅमेज, त्यांचं रेप्युटेशन डॅमेज किंवा ज्युडिशरीमध्ये जाऊ नये, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून कुणातरी चांगल्या होणाऱ्या न्यायाधीशांना तुम्ही थांबवू शकत नाही आणि थांबवू नये। आणि जी गोष्ट केली आहे रोहित पवारांनी त्याकरिता त्यांनी माफी सुद्धा मागावी। त्याचबरोबर शरद पवार रोहित पवारांना ह्या बाबतीमध्ये सुनावणार आहेत की नाही हे सुद्धा महाराष्ट्र वाट पाहत आहे। तर आरती साठे नेमक्या कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय, पाहूयात। वडील अरुण साठे हे वकील आहेत, ते भाजप आणि संघाशी संबंधित आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता म्हणून त्यांनी काम बघितलंय। विविध प्रकरणांमध्ये आरती साठे यांचा वकिलीचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे। प्रत्यक्ष कराशी संबंधित खटल्यांच्या जाणकार म्हणून त्यांना अनुभव आहे। टॅक्सचे वाद, सेबी, सीमा आणि उत्पादन शुल्क संबंधीच्या वादात खटल्यांचा त्यांना अनुभव आहे। CESTATच्या संबंधित खटल्यांमध्ये त्यांनी वकिली केली आहे। वैवाहिक खटल्यातही पक्षकार म्हणून त्यांनी बाजू मांडली आहे। आरती साठे मुंबई भाजपमध्ये 2017 पासून सक्रिय आहेत। 2 फेब्रुवारी 2023 रोजी साठेंची भाजपच्या प्रवक्तेपदी नेमणूक झाली। 6 जानेवारी 2024 रोजी भाजपच्या प्रवक्तेपदाचा त्यांनी राजीनामा दिला। सुप्रीम कोर्टच्या कॉलेजियम पद्धतीने मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली।